नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य तृतीय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरच्या मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग हा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जाणारा प्रश्न OCD बद्दल विचारणारा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD डेफिनेशन, कारणे, लक्षणे हे बघणार आहोत। तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर याची आपण व्याख्या बघणार आहोत। तुम्ही आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोचवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या मी ह्या नोट्स देते ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। नर्सिंग रिलेटेड पुस्तकावरतीच आधारित असलेल्या नोट्स असल्या तरीसुद्धा तुम्हाला जर नर्सिंग ट्युटर जे असतात, तुमचे नर्सिंगचे जे टीचर आहे त्यांनी दिलेल्या ज्या नोट्स आहेत त्या पहिले फॉलो करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबत ह्याही नोट्स तुम्ही बघू शकता, तुम्हाला काय क्वेरी असेल ते ह्या फॉलो करू शकता। त्याच्या आधारावरती जर तुम्हाला नोट्स काढायचे असेल त्याही काढू शकता, क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करू शकता। पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या नर्सिंग ट्युटर जे तुम्हाला शिकवतात कॉलेजला ते फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे। तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCDची व्याख्या आपण बघूया। पुन्हा त्याच कल्पना व विचार मनाने येत राहतात, पुन्हा यावर त्या व्यक्तीचे ऐच्छिक नियंत्रण राहू शकत नाही, या विचारामुळे त्याची मनशांती बिघडते। व्यक्ती जेव्हा न खपणाऱ्या अशा कल्पना वेळेला दंग होतो किंवा तिच्या मनात विचार येतात त्यावेळी त्याला तो विचार उपभोगता येत नाही, उलट त्याची मनस्थिती अतिशय दयनीय होते। त्यास ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात, त्यालाच OCD असं म्हणतात। ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD त्याची व्याख्या आहे, पुन्हा त्याच कल्पना व विचार मनात येत राहतात। तर तुम्ही बघितलं असेल काही लोकांना वारंवार बघा लॉक लावल्यानंतर पुन्हा जाऊन चेक करायची सवय असते, त्याच्यानंतर कंटिन्यू हात धुवत असतात काहीतरी लागले हाताला या इंटेन्शनने। तर ते लोक OCDने ग्रासित असतात। असे कमी लोक असतात, पण आजूबाजूला एखादा असो तुमच्या नजरेत जर पडला असेल तर कंटिन्यू तीच कृती वारंवार करायची त्याला सवय असते, खूप हायजीन पाहिजे, कंटिन्यू हिते नाही ठेवायचं, तेही OCD आहे। ठीक आहे, तर त्याची डेफिनेशन ही आहे की पुन्हा त्याच कल्पना विचार मनात येत राहतात, पुन्हा त्यावर त्या व्यक्तीचे ऐच्छिक नियंत्रण राहू शकत नाही, या विचारामुळे त्याची मनशांती बिघडते। म्हणजे हा विचार करून त्याची मनशांती बिघडते। व्यक्ती जेव्हा न खपणाऱ्या अशा कल्पना विलासात दंग होतो किंवा तिच्या मनात विचार येतात त्यावेळी त्याला तो विचार उपभोगता येत नाही, उलट त्याची मनस्थिती अतिशय दयनीय होते आणि नियंत्रण ठेवू शकत नाही। ह्या ज्या कृती आहेत त्याच्यावरती स्वतःहून नियंत्रण नाही ठेवू शकत। त्याच्यानंतर आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरची कारणे। अनुवांशिक, तर ही कृती जीन्सद्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाते, बहुधा जवळच्या कौटुंबिक नात्यात ह्याचे प्रमाण पुष्कळ असते। दुसरं आहे वय, 40 वर्षाच्या आतील व्यक्तींमध्ये जास्त प्रमाण आढळते। तिसरं आहे लिंग, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या विकृतीचं प्रमाण जास्त असतं। चौथं आहे व्यक्तिमत्व, यामध्ये ऑब्सेसिव्ह व्यक्तिमत्व आढळते। अशा व्यक्तींमध्ये मूर्खता, संवेदनशीलता, सामाजिक अवघडलेपणा हे व्यक्तिमत्व गुण आढळून येतात। किंवा बुद्धिमान असूनही जी असुरक्षिततेची भावना त्याच ठिकाणी असते, त्यामुळे काटेकोरपणाचा, बारीक-सारीक तपशिलांकडे लक्ष देण्याची वृत्ती, सद्विवेक बुद्धीचा अतिरेक, अतिव्यवस्थितपणा हे गुणही त्यांच्या ठिकाणी असतात। म्हणजे ह्या व्यक्तिमत्वामध्ये कसं असतं, असुरक्षिततेची भावना असते, त्याच्यामध्ये काटेकोरपणा, बारीक तपशिलांकडे लक्ष देण्याची वृत्ती, मी परफेक्ट अशी असणारी त्यांची प्रवृत्ती, त्याच्यामुळे त्यांना अतिव्यवस्थितपणा पाहिजे, इथल्या इथे हेच पाहिजे, तिकडे त्याच्यावर ते वाद घालणार। तर अशा प्रकारे पण हे आपण ह्युमन आहोत, तर प्रत्येक गोष्ट आपण परफेक्ट असो असं नाही। तर आजूबाजूची माणसांनी जर तसं म्हणजे काय थोडंसं त्यांच्या वस्तूला जरी हात लावलं तर ते लगेच हायपर होणारी अशी व्यक्ती OCDमध्ये असतात। तर ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या विकृतीचं प्रमाण जास्त आहे, 40 वर्षाच्या आतील लोकांना हे होतं। त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट फॅक्टर असतात ह्याची कारणांमध्ये। बाह्य परिस्थितीजन्य घटक जी मुले पुढे अनिवार्य विकृतीने ग्रस्त होतात आणि त्यांचे लहानपणीचे कौटुंबिक वातावरण अगदी गंभीर आणि स्नेहशून्य असते, खूप गंभीर असतं घरातलं वातावरण। कौटुंबिक वातावरण अगदी गंभीर आणि स्नेहशून्य असे, व्यवस्थितपणा, स्वच्छता, वक्तशीरपणा या गोष्टीचा अतिरेकपणा करतात आणि मग मुलं ती पुढे जाऊन रूल्स सोडतात, त्यांना हे नकोसं वाटतं। तर पालकांच्या अतिकडकपणामुळे निकृष्ट मार्गदर्शन करतात, त्यामुळे वातावरण प्रतिकूल बनते तशा प्रकारचं।
त्याच्यानंतर लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणासारख्या तणावपूर्ण प्रसंगामुळे प्रौढवयात OCD होण्याची शक्यता असते. लहानपणी जे सेक्शुअल ॲब्यूज होतात किंवा मुलांना सेक्शुअल हॅरेस केलं जातं त्याच्यामुळे OCD होऊ शकतो. मेंदूतील रासायनिक असमतोल जसे सेरोटिनमुळे OCD होऊ शकतो. हेड इंजुरीमुळे होऊ शकतो. विशिष्ट गुणसूत्रामध्ये किंवा जनुकांमध्ये बदल घडून आल्याने हा OCD होऊ शकतो. ही कारणं होती. आता लक्षणे बघूया. लक्षणं काय तर अनिवार्य विचार, धार्मिक, शास्त्रीय किंवा तात्विक यासारख्या कोणत्याही गोष्टीत पछाडलेल्या असतात. अनिवार्य विचार करायचा, धार्मिक, शास्त्रीय किंवा तात्विक यासारख्या कोणत्याही पछाडलेल्या म्हणजे गोष्टीने पछाडलेल्या असतात अशी ह्याची लक्षणं असतात. धार्मिक कल्पना अतिशय विरोधाभासिक असतात. त्याच लैंगिकतेचा संबंध आणतात. संशयास्पद मनस्थिती एकदम संशयास्पद असते. लैंगिकतेचा संबंध आणतात. त्याच्यानंतर घाबरलेल्या स्थितीत असल्यामुळे प्रतिक्रियाही तशाच भयावह असतात. हे लोक घाबरलेले असतात त्याच्यामुळे तशा प्रतिक्रियाही भयावह असतात. तिसरा आहे कल्पना संचार असतो. कल्पनेच्या पूर्ण आहारी जातात. कल्पनेत वावरतात. चौथा आहे एखादी गोष्ट सक्तीने करतात, त्याला काही अर्थ नसतो आणि पुन्हा पुन्हा एकच क्रिया करतात. एखादी गोष्ट सक्तीने करतात, पुन्हा पुन्हा तीच कृती वारंवार करणे. अनिवार्य विचार व अनिवार्य कृतीमध्ये व्यक्तीचे सर्व लक्ष व प्रयत्न एकवटून जाते. त्यामुळे व्यक्तिगत समायोजना अडथळा येऊ लागतो. अनिवार्य विचार अनिवार्य कृती करतात त्यामुळे लक्ष व प्रयत्न एकवटून जाते. त्यामुळे व्यक्तिगत समायोजनात अडथळा येऊ लागतो. ठीक आहे. तर अशी आहे त्याची चिन्ह लक्षणं. त्याच्यानंतर हात धुवावे किंवा वस्तूंना स्पर्श करावा या आवेगावरून विजय मिळवण्याचा जो प्रयत्न चालू असतो तोपर्यंत रोगी तणावाखाली व चिंतेत असतो. हात धुवायचे किंवा वस्तूंना स्पर्श करावा या आवेगावर विजय मिळवण्याचा जो प्रयत्न चालू असतो तोपर्यंत रोगी तणावाखाली आणि चिंतेत असतो. सातवा एकच क्रिया पुन्हा पुन्हा करणे. उदाहरणार्थ धुणे, नको त्या वस्तू साठवून ठेवणे, गॅस बंद करणे किंवा चालू आहे की नाही पाहणे किंवा पैसे मोजत बसणे किती आहेत ते. आठवा आहे कृती पुन्हा पुन्हा केल्याने त्यांना आनंद होत नाही, पण अनैच्छिक विचारामुळे जी चिंता निर्माण होते त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो. ही कृती केल्याने कंटिन्यू त्यांना आनंद मिळत नाही, पण ते अस्वस्थ असतात. तर एखाद्या व्यक्तीला बघा, तो घराला लॉक लावून गेला, खाली उतरला आणि मग परत त्याला असं वाटतं लागला नाही आहे बहुतेक, मी विसरलो लावायला, मग पुन्हा येणार. त्या कृतीने त्याला आनंद मिळत नाही, पण अनैच्छिक म्हणजे क्रिया आहे ना, त्यामुळे ती यावं लागतं. अनैच्छिक क्रिया. अशा क्रिया पुन्हा पुन्हा करण्यासाठी प्रतिदिन किमान 1 तास लागू शकतो, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. ही विकृती लक्षणे सारखेच उपस्थित असल्याने इतर कर्तव्यासाठी वेळ व शक्तीच उरत नाही. ही विकृतीची लक्षणं असते ती सारखेच उपस्थित असल्याने इतर कर्तव्यासाठी वेळ शक्ती उरत नाही. तर कळलं? हात धुणे, वस्तूंना स्पर्श करणे या आवेगावर विजय मिळवतात. रोगी तणावाखाली आणि चिंतित असं कंटिन्यू हात धुवायची सवय असते काही लोकांना. ही ते नाही ठेवायचं, खूप परफेक्शनिस्ट असतात. असंच पाहिजे, हंतरून चुरगळलं नाही पाहिजे, बेडशीटलाच एकही ही नाही पडली पाहिजे, अशी लोक असतात. किंवा एकच क्रिया कंटिन्यू करणं, गॅस बंद आहे की नाही, थोडंसं मनाला शंका आली की परत जाऊन चेक करणं, कंटिन्यू वारंवार, तर ही गोष्ट OCDमध्ये असते. त्याच्यानंतर ह्याचं नर्सिंग व्यवस्थापन, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, सायकॅट्रिक व नर्सिंग व्यवस्थापन. अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घ्यावे. औषधोपचार काय करायचं आहे तर औषधोपचार लक्षणांपासून तात्पुरता आराम मिळणे व चिंता कमी होण्यासाठी झोपेची आणणारी किंवा मादक गुंगी आणणारी व मनशांती ठेवणारी औषधे देतात. तिसरा आहे बिहेवियर थेरपी. यामध्ये वर्तन बदलण्यासाठी अनेक उपचार केले जातात. उदाहरणार्थ अगदी मोकळेपणाने वागणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, त्याला वैचारिक शक्ती येण्याकरता प्रयत्न केले जातात. चौथा आहे मानसोपचार. रुग्णाला त्याच्या विचार व कृतीबद्दल जाणीव करून दिली जाते. यासाठी स्पष्टीकरण, मोकळेपणाने मनातील विचार बोलणे, मनविश्लेषण इत्यादी तंत्राचा वापर करतात. रुग्णाला त्याच्या विचारास व प्रतिबंध न करण्यास समजावून सांगतात. तर अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला अजून काही माहिती असतील ते ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये बिहेवियर थेरपीमध्ये बरोबर आहे, मानसोपचारामध्ये लिहिण्यासारखं खूप आहे, पण मी शॉर्ट्समध्ये लिहिलं आहेत. तर तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला जे माहिती तुमच्या ट्युटरने सांगितलेली असतील ती माहिती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. कारण बऱ्याचदा असतं की तुम्ही खूप फास्ट सांगता, तर मी हे लेक्चर टाईप नाही, तर तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ज्या नर्सिंगला क्वेश्चन विचारले जातात, तर तुम्हाला फक्त नोट्स आहेत तुमच्याकडे आहेत का, तर त्याच्या आधारे माझ्या ज्या व्हिडिओच्या आधारे तुम्हाला जर काढायचे असतील, तुमच्या बुक्समध्ये आहेत, तर ह्या आधारे तुम्ही काढू शकता नोट्स. काही हरकत नाही आहे. तुमचे जे नर्सिंगचे बुक्स असतात त्याच्या किंवा नर्सिंग ट्युटर शिकवतात, आता एक्झाम पण जवळ येईल JNM सेकंड इयरची, तर तुम्हाला ते ट्युटर देतात, त्या आधारे तुम्ही हे काढायचं आहे जी नोट्स आहेत त्या.
तर अशा प्रकारे याचा व्हिडिओ होता. तुम्ही काढून घेऊ शकता नोट्स ह्याच्या. आणि जर तुमच्याकडे असतील ऑलरेडी तर किंवा ह्याच्यातले एखादे 2-3 मुद्दे तुम्हाला पाहिजे तर ते घेऊन तुम्ही ॲड करू शकता. कारण 15 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. एक 3-4 पानं हा प्रश्न आपण 3-4 पानं तर आरामात होतात. तर हे लिहिलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे याचा व्हिडिओ आहे. कसा वाटला मला नक्कीच कळवाल. नर्सिंग व्यवस्थापन, कारणं, लक्षणं हे सगळं तुम्हाला लिहायचं हा विचारला जातो प्रश्न. तर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.